मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होतोय। मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी हे पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडतील। या अर्थसंकल्पात पर्यावरण, प्रदूषण आणि पेस्टसाठी ठोस उपाययोजना आखण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पुण्यातील काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे। समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दुरुस्ती आणि जलवाहिनी जोडण्यासाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवला जाईल। त्यामुळे पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। 5 आणि 6 फेब्रुवारीला मुंबईत नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे। त्यामुळे 5 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 फेब्रुवारीला 5 वाजेपर्यंत म्हणजेच एकूण 30 तास मुंबईच्या काही भागात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। पुण्यात आता आरो प्लांटचं पाणी नमुने दूषित आढळलेले आहेत। पुणे मनपाच्या तपासणीत 30 पैकी 19 आरो प्लांटचं पाणी हे शुद्ध असल्याचं आढळून आलंय। आयुक्तांकडून संबंधित आरो प्लांट्सवर तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आलेत। आरो प्लांटचं काही पाणी अशुद्ध आढळलं असेल तर पुणेकरांना शुद्ध पाणी मिळणार तरी कुठून आणि कसं, असा सवाल आता पुणेकर करतायत। मुंबईकरांची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकलची रचना लवकरच बदलणार आहे। त्यासाठी नवीन रचनेच्या लोकल तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे। नव्या लोकलमध्ये ऑक्सिजन पातळी नियंत्रित ठेवणारी यंत्रणा असेल। तसंच मुंबईतील नवीन टर्मिनसचं काम पूर्ण झाल्यानंतर उपनगरीय लोकलच्या फेऱ्यांमध्ये 10% वाढ होणार आहे। कोस्टल रोडवरून अजूनही बेस्ट बस सुरू झाली नसल्यामुळे मुंबईकरांना या मार्गाचा आनंद घेता येत नाही। त्यामुळे लवकरात लवकर या मार्गावर बेस्ट बस सुरू करा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे। ठाणे बोरिवली ट्विन टनेल प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मागाठाणे इथल्या झोपडपट्टीधारकांचं तात्पुरतं स्थलांतर करण्यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या संक्रमण शिबिरातील 343 घरं नुकतीच MMRDAला भाडेतत्वावर देण्यात आली आहेत। या माध्यमातून शिवशाहीला 4.5 कोटींचा महसूल मिळाला आहे। महापालिकेला उत्पन्न वाढीसाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत असताना मालमत्ता करानं यंदा पालिकेच्या उत्पन्नात थोडी भर घातल्याचं चित्र आहे। चालू अर्थसंकल्पातील मालमत्ता कराच्या उद्दिष्टात 1250 कोटींनी वाढ करण्यात आली आहे। निवडणूक काळातील विकास कामांची 90,000 कोटींची थकबाकी आहे। पैशांकरता 5 फेब्रुवारीपासून सगळी विकास कामं थांबवण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आणि राज्य अभियंता संघटनेनं दिला आहे। भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयामध्ये पार पडलेल्या पुष्पोत्सवाला 1.5 लाख मुंबईकरांनी भेट दिली आहे। या प्रदर्शनात फुलांनी सजवलेली राष्ट्रीय प्रतीकं मुख्य आकर्षण ठरली आहेत। मुंबई महानगरात धुळीमुळे होणारं वायू प्रदूषण रोखण्याकरता महापालिकेनं कंबर कसली आहे। धूळ नियंत्रणासाठी पालिका 100 डस्ट सक्शन्स मशीन्स खरेदी करणार आहे। यासाठी 2025-26च्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे। जनगणनेसाठी 12,000 कोटींची आवश्यकता असताना यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात केवळ 574 कोटी 80 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे जनगणना लगेचच करण्याची मोदी सरकारची योजना नसल्याचं स्पष्ट होत आहे। चेहरा पडताळणी झाल्याशिवाय मंत्रालयात प्रवेश देण्याच्या निर्णयाच्या सक्तीच्या पहिल्याच दिवशी या योजनेचा पार बट्ट्याबोळ झाला। अनेक सहसचिवांपासून कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यांची पडताळणी होऊ न शकल्यानं त्यांना प्रवेश नाकारण्यात आला। सगळी प्रक्रिया पूर्ण करूनही चेहऱ्याची पडताळणी होत नसल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत। पुणे महापालिकेकडून नवीन नळजोड घेण्याकरता कागदपत्रांची जुळवाजुळव अर्थात अर्जात काढल्या जाणाऱ्या त्रुटी आणि चिरीमिरीसाठी होणारी अडवणूक यामुळे नागरिक त्रस्त होते। पण आता महापालिकेनं अर्ज केल्यानंतर 3 दिवसात नवीन नळजोडणी देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात येणार आहे। काँग्रेस सरकारच्या काळात मंजुरी मिळालेल्या प्रकल्पांना आता वेग येणार आहे। मुंबईसह महाराष्ट्रातील रेल्वे सेवेबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली।
तसंच जुन्या रखडलेल्या प्रकल्पांना मार्गी लावण्याचं स्पष्ट करण्यात आलं. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या 2 रेल्वे गाड्यांच्या संरचनेत बदल करण्यात आलाय. दोन्ही रेल्वे गाड्यांचे प्रत्येकी 2 डबे वाढवण्यात आलेले आहेत. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी 23,778 कोटींची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील रेल्वे प्रकल्पांमध्ये 1,70,000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. कल्याण शिळफाटा रस्त्यावर निळजे रेल्वे उड्डाणपूल इथं समर्पित जलदगती मालवाहू रेल्वे मार्ग विभागातर्फे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचं काम शुक्रवारी रात्री 12 वाजता सुरू करण्यात येणार आहे. हे काम सोमवारी रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या 5 दिवसांच्या कालावधीत शिळफाटा रस्त्यावरून पलावा जंक्शनकडे जाणारी सगळ्या प्रकारची वाहतूक विभागातर्फे रेल्वे विभागामार्फत करण्यात आलेल्या मागणीवरून बंद ठेवण्यात येणार आहे. 5 महिन्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात सुरू करण्यात आलेल्या नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून थंड प्रतिसाद मिळतोय. परिणामी मध्य रेल्वेला जबर आर्थिक फटका बसलाय. त्यामुळे या ट्रेनचे तब्बल 12 कोच कमी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं घेतला आहे. पालिकेच्या 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. त्यातून बेस्टला काय मिळणार याकडे बेस्ट उपक्रमाचं लक्ष लागलंय. दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केल्यानंतर मुंबई IITनं आपला अहवाल मुंबई पालिकेकडे दिला आहे. माती न काढण्याची शिफारस करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं पावसाळ्यापूर्वी क्रिकेट खेळपट्ट्यांचं क्षेत्र वगळता मैदानात गवताची लागवड करावी असे आदेश पालिकेनं दिले आहेत. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मध्ये केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी 19,66,000 घरकुलांचं उद्दिष्ट ठेवलं आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीची मदत घेऊन कामांना गती देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत. माढाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे 2,147 घरं आणि 110 भूखंडांच्या विक्रीकरता उद्या दुपारी ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात संगणकीय सोडत पार पडणार आहे. 2,147 घरांकरता जवळपास 30,000 अर्ज आलेले आहेत. त्यातील 19,000हून अधिक जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत. म्हाडाच्या नाशिक मंडळाकडून 493 घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 20% सर्वसमावेशक योजनेतील घरं असून या घरांकरता 2 ते 3 दिवसात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर 7 फेब्रुवारीपासून सोडत पूर्व प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मुंबई उपनगरात वसुली आदेशापोटी तब्बल 344 कोटींची थकबाकी असून त्यापैकी 249 कोटी रुपये 6 विकासकांकडे थकीत असल्याची बाब उघड झाली आहे. या वसुलीसाठी महारेरा अध्यक्ष मनोज सौनिक यांनी उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून सामान्य घर खरेदीदारांच्या वसुलीसाठी विनंती केली आहे. आर्थिक वर्ष 2025-26चा अर्थसंकल्प संसदेत नुकताच सादर करण्यात आला. यात सर्वसामान्यांना आयकरात सूट देण्यात आली आहे. मात्र आता सगळ्यांच्या नजरा रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीकडे लागल्या आहेत. ही बैठक 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे. महिला आणि बालविकास विभागानं अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीस या पदांकरता भरती करण्याचे आदेश देण्यात आलेत. पुढील 100 दिवसात ही सगळी पदं भरली जाणार आहेत. महाराष्ट्रात 1,94,000 विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. त्यामुळे आता 500 मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी असणार आहेत. विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे.
शासकीय कार्यालयानं आणि शासन स्तरावरील सगळ्याच प्रक्रियेमध्ये माय मराठीचा अधिकाधिक आणि सक्तीचा वापर करण्यासंदर्भात राज्यातील फडणवीस सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। मराठी भाषा संवर्धनाकरता आता सगळ्याच शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणं अनिवार्य असणार आहे। सांगलीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटलाय। विटा नगरपालिकेला नागरिकांनी टाळं ठोकण्याचा प्रयत्न केला। पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक आक्रमक झालेले आहेत। पालिकेसमोर ठिय्या मांडून पाणी प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे। मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्याच्या विविध बाजारात कोबीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्यामुळे दरात घट झाली आहे। 1 किलोच्या कोबीला बाजारात सध्या 5 ते 8 रुपयांचा दर मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे। अमळनेर तालुक्यात कापूस खरेदी केंद्र सुरू होण्यासाठी कापूस महामंडळानं असमर्थता दर्शवली आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कापूस खरेदी केंद्र सुरू होणार या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचा हिरमोड झालाय। अशात शेतकरी इतर तालुक्यात कापूस विक्री करता नेत आहेत। नागपुरात बदलत्या तापमानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसतोय। शहरात घरोघरी सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढलेत, तर शासकीय आणि खासगी रुग्णालयातही रुग्णांच्या मोठमोठ्या रांगा लागल्याचं बघायला मिळतंय। वर्ध्यातील भिडी इथल्या रेल्वे स्टेशनवर पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही। नळ लावण्यात आलेत, मात्र नळाला पाणीच नसल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत। याकडे रेल्वे प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे। धाराशिवमधील एका ऊसतोड मजूर कुटुंबातील अल्पवयीन मजूर मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका आरोपीला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली। विशेष न्यायालयानं आरोपीला सक्त मजुरीसह दंड बजावलेला आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील विकास कामं मार्गी लावण्याकरता मनपा प्रशासकांनी 100% करवसुली करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं। प्रशासकांनी 500 कोटी रुपयाच्या वसुलीचं उद्दिष्ट दिलं आहे। मार्च अखेरला आता फक्त 2 महिने शिल्लक राहिले असून आतापर्यंत फक्त 135 कोटींची वसुली झाली आहे। छत्रपती संभाजीनगरात गुजरातहून अंमली पदार्थ आणून विक्री करणाऱ्या पती पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे। यात सराईत गुंड असलेला अजय वाहुळ आणि त्याची पत्नी राणी या दोघांचा समावेश आहे। साईनगरमध्ये त्यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर एमटी ड्रग्सची पावडर, गांजा आणि नशेच्या गोळ्या असा 1 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। बुलढाण्यातील फिट्स इन फिटोच्या घटनेतील 4 दिवसाच्या बालकावर आज शस्त्रक्रिया होणार आहे। अमरावतीतील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून राज्यातली ही पहिलीच घटना आहे। त्यामुळे डॉक्टर या चिमुकल्या जीवाला जीवनदान देऊ शकतात का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। शिर्डीतील दुहेरी हत्याकांड प्रकरणी जलसंपदा आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी जिल्हा पोलीस आणि शिर्डीतील ग्रामस्थांसोबत बैठक घेतली। यावेळी घटनेचा आढावा घेत पोलिसांनी कठोरात कठोर पावलं उचलण्याचे निर्देश विखेंना दिले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देतील। लोकसभेत संध्याकाळी होणाऱ्या त्यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। नवीन शासन निर्णयानुसार पोषण आहारात काही अधिक गोड पदार्थांचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या आहेत। मात्र यासाठी लागणारी साखर लोकसहभागातून मिळवावे, साखरेसाठी सरकार निधी देणार नाही असं शासन निर्णयामध्ये स्पष्ट करण्यात आले। शालेय शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या केंद्र सरकारनं आता विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी चॅटबॉट वापरण्याची योजना आणली आहे। यासाठी पायाभूत चाचणी, संकलित चाचणी आदींचे गुण नोंदवण्याकरता वापरले गेलेले स्विफ्ट चॅट हे चॅटबॉट आता हजेरी करता वापरले जाणार आहे। राज्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ होत असल्याचं दिसून येतंय। गेल्या 4 दिवसांपासून कमाल तापमान 35 अंश ओलांडत असल्याची नोंद होत असताना
गेल्या 24 तासात महाराष्ट्रात किमान तापमानातही 0 ते 2 अंशानं वाढ झाल्याचं सांगण्यात आलंय. सध्या प्रत्यावर्ती चक्रीय वारं केवळ ओडिसा राज्यावरच स्थिर आहे. त्यामुळे बंगाल उपसागरातून महाराष्ट्राकडे आर्द्रता घेऊन येणाऱ्या पूर्वीय वाऱ्यांना शिथिलता प्राप्त झाली आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात अपेक्षित ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता मावळली आहे. मुंबईत यंदा जानेवारीतील कमाल तापमानानं सरासरी पातळी ओलांडतानाच 33 अंशांचा नवा उच्चांक गाठलाय. यापूर्वी 2009 मध्ये 32 अंश इतक्या सरासरी कमाल तापमानाची नोंद झाली होती. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर सुमारे 25,000हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. दिल्लीत निवडणुकीपूर्वी पोलिसांची तयारी पूर्ण झाली आहे. पोलिसांनी 51,000 लिटरहून अधिक दारू जप्त केली असून 11 कोटी रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी महाकुंभ मेळ्यात स्नान करण्याकरता प्रयागराजला येत आहेत. त्यांच्या प्रोटोकॉलमध्ये काही बदल करण्यात आलाय. आता पंतप्रधान मोदी प्रयागराजमध्ये केवळ 1 तास थांबतील. या काळात ते केवळ संगमात स्नान करतील आणि गंगेची पूजा करतील. प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात केवळ देशातीलच नव्हे तर देश विदेशातून भाविकांची ये-जा सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 35 कोटी भाविकांनी महाकुंभात स्नान केलं आहे. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर कुंभमेळ्यात तब्बल 6 कोटी 22 लाख भाविकांनी सकाळपर्यंत अमृत स्नान केलंय. कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर चोख व्यवस्था करण्यात आली होती. वसंत पंचमीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिरात दर्शनाकरता भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी मोठा जनसागर लोटला होता. अमृतसरमधील पोलीस ठाण्यात झालेल्या स्फोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. तर अमृतसर पोलीस आयुक्तांनी या स्फोटाचं वृत्त फेटाळून लावलंय. खोट्या अफवा पसरवू नका, चौकी नाही, ग्रेनेड हल्ला झाला नाही असं पोलीस आयुक्तांचं म्हणणं आहे. हरियाणाच्या कर्नालमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली. कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. अजमेरमध्ये एका दुकानात मास्क घालून आलेल्या चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र यावेळी दुकानातील महिलांनी चोरट्यांना पाहून आरडाओरडा केला. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मध्य प्रदेशच्या सतनामध्ये गोळीबारानं खळबळ उडाली. जुन्या वादातून 2 जणांनी एका घराबाहेर हवेत गोळीबार केला. या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये भरधाव वेगानं आलेली कार एका झाडाला धडकली. भीषण अपघात झाला. सुदैवानं या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. भीषण अपघाताची घटना मात्र सीसीटीव्हीत कैद झाली आहे. वाराणसीत रेल्वे स्टेशनवर ट्रेन पकडताना अपघात झालाय. ट्रेन पकडताना 2 प्रवासी ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकले आहेत. यावेळी आरपीएफ जवानांनी त्यांचा जीव वाचवला. भिलवाडामध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते. कुत्र्याच्या बेधडक पद्धतीनं बिबट्या पळून आले आहेत. उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये पोलीस आणि चोरांमध्ये झालेल्या एन्काउंटरमध्ये एक चोरटा जखमी झालाय. यावेळी 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. बिहारमधील अराह इथं सशस्त्र गुन्हेगारांनी एका सीएसपी ऑपरेटरकडून 4 लाख रुपये लुटलेत. गोळी घातली. सीएसपी ऑपरेटरची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस पुढचा तपास करतायत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे अमेरिका दौऱ्यावर आहेत. आज ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यामध्ये व्हाईट हाऊसमध्ये चर्चा होईल. मॉस्कोमध्ये एका बिल्डिंगमध्ये बॉम्बस्फोट झालाय. या बॉम्बस्फोटात रशिया समर्थक अधिकाऱ्याचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झालेत. सिरियाच्या मनबीज शहरात बॉम्बस्फोट झालाय. या बॉम्बस्फोटात 19 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झालेत.